या जेवण करायला. भरपूर लोणी, कारण का बाजरा हे एक खूप खूप गरम असते आणि आपल्याकडे कसं वातावरण एकदम गरम नाही तर एकदम थंडही नाही आहे, म्हणण्यापेक्षा उलट गरमच आहे. त्याच्यामुळे इकडे जास्त बाजरी आपल्याकडे खाण्यात येत नाही, वातावरण गरम असल्यामुळे. आणि तरी पण खूप पौष्टिक आहेत सगळ्याच गोष्टीने बाजरा. पण तरी म्हणजे हिवाळ्यामध्ये जर आपल्या खाण्यात त्याचा जर वापर झाला तर त्याची जे उष्णतेचं हे आहे ना, तर त्याचा आपल्याला त्रास होणार नाही. म्हणून त्याच्यासाठी अशा प्रकारची भरपूर लोणी, साखर किंवा मग दह्यासोबत आणि परत हिरव्या मिरचीचा जर ठेसा राहील ना, याच्यासोबत भरपूर तेल, त्या ठेशामध्ये हिरव्या मिरचीचा ठेसा नाही का, त्याच्यामध्ये सांबार, लसण वगैरे भरपूर हे करून आणि ताज्या ताज्या हिरव्या मिरचीचा ठेसा छान भरपूर तेल टाकून अशा प्रकारचा बाजरीच्या भाकरीसोबत खूप चवदार एक वेगळीच, म्हणजे पोटही भरलं तरी मन भरत नाही एवढे छान वाटते. आणि तशाच प्रकारचं ह्या लोण्यासोबत खास करून जर असं लोणी हे आपल्या आतड्यासाठी पण खूप छान आहे, पोटासाठी. आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकर खूप चवदार लागते मित्रांनो, नक्की खाऊन बघा. आणि थंडीच्या वेळेस खास करून, बाकी दिवसांना नाही, पण या जेवण करायला. तर हे फ्रीजमध्ये असल्यामुळे ना घट्ट हे झालेलं आहे, त्याला थोडा वेळ लागतो वितळायला, कारण का पराठा हे आहे ना थंड आहे, त्याच्यामुळे बोटाने स्मॅश करावा लागतो. ही याची चव एवढी टेस्ट नाही वाटत, म्हणजे खूप काही नाही, पण आता लोणी खाण्यात यायला हवं. असं लोणी साखर खायचं म्हटलं तर नाही जायला पाहत, म्हणून मग पराठ्यासोबत पोळीसोबत ठीक आहे. पण बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच छान, नक्की खाऊन बघा. आणि हे लोणी ना दुकानचं वगैरे नाही, दह्यावाली एक दादा येतात त्यांच्याकडलं मग घेते, नाही तर मग मी लोणी तर खायचीच नाही, कारण का बाहेरचं नाही आवडत मला. मग बाहेरचं काय नाही विलाज राहतील तर मग ते तूप वगैरे खाते, पण लोणी नाही खात मग बाहेरचं. लोणी बघा, दही पण खूपच असं श्रीखंड करायला पाहिजे एवढं गाडं गाडं राहते. आता याच्यामध्ये कसं साखर टाकलेली आहे ना, तर थोडं याचं पाणी सुटलं, नाही तर असं घट्ट पेंट, म्हणजे खूप छान. दही पण आणि ताजं, माहीत नाही त्यांचं थोडं दही वगैरे राहील त्याच वेळेस थोडा स्मेल येतो, नाही तर ताजं ताजं दही राहतं. एकाच वेळेस छान आहे ना, घेऊन ठेवते. आता एक दिवस आड करून येतात, थोडे जास्त घेऊन ठेवते आणि मग खात राहते 3-4 दिवस. तर थंडीच्या वेळेस हे अशा प्रकारचं जेवण ना नक्कीच करायला हवं.